नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्रीने अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आई वडिलांसाठी खास सरप्राईज म्हणून आलिशान गाडी खरेदी केलेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर ठरलं तर मग मालिकेत झलकणाऱ्या अभिनेत्री रुचिरा जाधवने आई वडिलांना खास सरप्राईज देण्यासाठी आलिशान गाडी खरेदी केलेली आहे। या संदर्भात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली आहे। ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे। अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची गाडी पाहायला मिळत आहे। शिवाय फोटोत आई वडील बहीण देखील दिसत आहे। गाडीवर राधाकृष्णाच्या प्रतिमेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। आलिशान गाडी बरोबर फोटो शेअर करत रुचिराने लिहिले आहे, अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा। रुचिरा जाधवच्या जगात माझ्या या सुवर्ण रथाचे स्वागत करत आहे। आजच्या शुभ दिनी आई वडिलांसाठी छोटीशी सरप्राईज। रुचिराने ही पोस्ट शेअर करतात तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे। अभिनंदन, तुझा खूप अभिमान आहे रुचिरा, तुझा अभिनंदन नवीन गाडी घेतल्याबद्दल। आम्हाला तुझा खूप अभिमान आहे। अजून एक स्वप्न तू पूर्ण केलंस, अशा अनेक प्रतिक्रिया रुचिराच्या या पोस्टवर चाहत्यांनी दिलेली आहे। दरम्यान रुचिराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती बिग बॉस मराठीच्या 4थ्या पर्वात झलकली होती। तसे यापूर्वी ती जी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोचली होती। या मालिकेत रुचिराने मायाची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत पडली होती। काही दिवसापूर्वी रुचिरा ठरलं तर मग मालिकेत छोट्या भूमिकेत झलकली। तिने अर्जुन सुभेदारच्या मैत्रिणीची भूमिका निभावलेली होती। स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। मराठीतील नंबर 1 असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे। शिवाय या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलेच खिलवून ठेवलेले आहे। काही दिवसापूर्वी ठरलं तर मग मालिकेत अभिनेत्री रुचिरा जाधव झलकली होती। याच रुचिराने अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आई वडिलांना खास सरप्राईज दिलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।